नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फानाइट मॅथ्स विथ सुबोध या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीची जो बोर्डची एक्झाम आहे त्या एक्झामच्या संदर्भामध्ये म्हणजे पेपरला ज्यावेळेस तुम्ही जाल त्याच्या आधी थोडीशी जी काही तयारी आहे, त्याचबरोबर कुठलाही पेपर असो किंवा जो फर्स्ट पेपर असतो, इव्हन जो फर्स्ट पेपर तुमचा आहे मराठीचा, तर त्याच्या आधी जाताना थोडंसं काय असते, प्रेशर असते. तर ते मनावरचं प्रेशर नक्कीच आजच्या या आपण थोड्याशा डिस्कशनमधून घालवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा, कुठल्याही प्रकारचा ताण असेल पेपरचा, त्याचबरोबर नेमकं फर्स्ट टाइम तुम्ही बोर्डची जी एक्झाम आहे ती फेस करत असता, तर त्यावेळेस थोडीशी माणसाच्या मनामध्ये बऱ्याचशा गोष्टी येत असतात, बरेचसे प्रश्न येत असतात. तर त्या प्रश्नांचं किंवा त्या गोष्टींचा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला स्वतःला त्रास करून घ्यायचा नाहीये आणि कुठलेही वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते मनामध्ये आणायचे नाहीयेत. तर या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करणार आहोत आज, की पेपरला जाण्यापूर्वी जी काही तुमची तयारी आहे तर ती तयारी कशा प्रकारे असायला पाहिजे, किंवा पेपरच्या दरम्यान पेपर लिहिताना कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. तर अशा काही 2 ते 4 मुद्द्यांवर, 4 ते 5 मुद्द्यांवर आपण एकंदरीत इथे आज या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, सुरुवातीला सर्वात आधी तुमची जी पेपरची तयारी असते ती आदल्या दिवशीपासून असते. आता पेपरची तयारी तशी पूर्ण वर्षभराचीच असते, परंतु ज्यावेळेस आपण उद्या पेपर असणार तर मग माणसाच्या मनामध्ये काय असते की बाबा उद्या पेपर आहे, उद्या पेपर आहे ना. या कारणामुळे काय होते, बरेचसे विद्यार्थी असे असतात की रात्रभर त्यांना 12 आणि 1 वाजेपर्यंत काही झोपच येत नाही. म्हणून कुठल्याही प्रकारचं म्हणजे टेन्शन तर बिलकुल घ्यायचंच नाही, अजिबात घ्यायचं नाही. तुम्ही ज्यावेळेस एक मराठीचा पेपर देऊन याल ना, नंतर तुम्हाला ऑटोमॅटिक त्या काय होऊन जाईल, सवय होऊन जाईल आणि त्याच्यानंतर काय होईल, थोडंसं तुमचं वजन जे आहे तर ते थोडंसं हलकं होईल. कारण एक पेपर फेस केल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण समोर येणार नाही. म्हणजे तुमच्या मनामध्ये जी फर्स्ट पेपर ज्यावेळेस आपण देण्याआधी जे काही विचार असतात, जे काही प्रश्न असतात, तर ते प्रश्न तर नक्की येणारच, परंतु एक पेपर दिल्याच्या नंतर या सर्व गोष्टी थोड्या थोड्या काय होणार, कमी होणार. तर आम्ही ज्यावेळेस बोर्डचं एक्झाम दिलं होतं त्यावेळेस आमच्या सुद्धा मनामध्ये असे बरेचसे प्रश्न होते, परंतु हरकत नाही. बघा, जी तयारी असते ती काय असते, आदल्या दिवशीपासून असते. तर एक महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचा ताण घ्यायचा नाही. आता आदल्या दिवशी काय करायचं, तर आदल्या दिवशी मी ज्याप्रमाणे सुरुवातीला बोललो की बरेच विद्यार्थी पेपर आहे या कारणानं है ना, टेन्शननं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना झोप येत नाही है ना. त्याच्यामुळे काय करायचंय की एक प्रॉपर तुम्हाला काय करायची, झोप घ्यायची. त्याचबरोबर काय असते की विद्यार्थी आता उद्या पेपर आहे म्हणून मी आज थोडंसं जरा जास्त वाचन करतो, अशा प्रकारचे कुठलाही प्रकार तुम्हाला करायचा नाही. म्हणजे अशा कुठलाही प्रकार तुम्हाला करायचा नाही. म्हणजे आज आदल्या दिवशी, पेपरच्या आदल्या दिवशी तुम्हाला जास्त वाचून है ना, किंवा एखादा प्रश्नच मी वाचतो, आता हा माझा राहिला होता, तर त्याचप्रमाणे की आता मी एखादी कविताच आहे तर ती थोडीशी वाचून घेतो. तर अशा प्रकारचा एकच पॉइंटवर जर तुम्ही फोकस कराल किंवा एकच जर वाचून जाल तर काय होऊ शकतं की तुम्हाला फक्त तोच पॉइंट मर्यादित जो तुम्ही वाचलेला आहे आदल्या दिवशी, तर तो जास्त लक्षात राहण्याचे चान्सेस असतात. आणि बाकी जे काही तुम्ही केलेलं असेल पेपरमध्ये, पेपरची आधार प्रश्नांची जी तयारी केलेली असते, तर त्याच्यावर थोडासा परिणाम इथे होण्याची शक्यता असते. म्हणून काय करायचं आहे की आदल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तर महत्वाचं म्हणजे रिव्हिजन. आणि ते पण तुमचे जे बोल्ड पॉईंट असतील किंवा जे बुलेट पॉईंट असतील ते तुम्ही काढून ठेवलेले असतील नोट्समध्ये, तर त्या बुलेट पॉईंटचं काय करायचं आहे, तुम्हाला वाचन करायचं. म्हणजे एकंदरीत काय होईल की बुलेट पॉईंट फक्त तुम्ही काय करायचे, नजर खालून घालायचे. आणि त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे की जे जेवण आहे ते पण थोडंसं व्यवस्थित जेवण करायचं आहे. बघा, मी याच्या आधी पण एक व्हिडिओ बनवलेला होता, त्याच्यामध्ये पण मी ज्याप्रमाणे उल्लेख केला होता की जास्त तेलकट किंवा तिखट किंवा एकदम एखादा नवीन पदार्थ, अशा प्रकारचे पदार्थ टाळायचे आहेत, जेणेकरून तुमची जी तब्येत आहे ती तब्येत पण चांगली राहील. त्याचबरोबर कमी जास्त जर खाण्यामध्ये झालं तर तुमची वेळेवर, ऐन वेळेवर, पेपरच्या वेळेवर सुद्धा तब्येत बिघडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं तुम्हाला या गोष्टींचं काय करायची, थोडीशी काळजी घ्यायची. बघा, आदल्या दिवशी त्याचबरोबर आणखी काय करायचंय आदल्या दिवशी, तर तुम्हाला जे रिव्हिजन आहे ते सांगितलेलं आहे, त्याचप्रमाणे जेवण व्यवस्थित, त्याचप्रमाणे झोप पण प्रॉपर घ्यायची. नाहीतर मग उद्या सकाळी 11ला पेपर आहे, 11 वाजताचा टायमिंग आहे, तर मग मी चला नाही, मी करतो अभ्यास, करतो थोडा लवकर उठील सकाळी. म्हणजे शक्यता काय आहे की तुम्हाला झोप जर नाही लागली, व्यवस्थित प्रॉपर जर झोप झाली नाही तुमची, तर दुसऱ्या दिवशी पेपरवर त्याचा अशा प्रकारे परिणाम होऊ शकतो की तुम्हाला पेपर सोडवताना तर झोप येणार नाही, परंतु काय होईल, एक चिडचिड तुमच्या याच्यामध्ये, मनामध्ये राहण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे काय करायचे, प्रॉपर
सुरुवातीला काय करायची तर झोप घ्यायची. त्याच्यानंतर बघा पेपरला जाताना ज्या दिवशी पेपर आहे, समजा 11 वाजता पेपर आहे, 11चा टायमिंग आहे प्रत्येक पेपरचा, तर पेपरला जाताना काय करायचंय की तुमची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं हॉल तिकीट. हॉल तिकीट तुम्हाला काय करायचं सोबत ठेवायचं आहे, म्हणजे घेऊन तर जातच तुम्ही हॉल तिकीट, परंतु त्याचबरोबर तुमचे पेन बघा, हॉल तिकीट, पेन, त्याच्यानंतर जे तुमचं काय असते पॅड असते तुमचं लेटर पॅड, त्याचबरोबर तुमच्या आणखी जर समजा आता मराठीच्या पेपरला तर स्केलचं काम पडेल, परंतु पेन्सिल शार्पनरचं काम पडणार नाही, परंतु कंपास बॉक्स पण तुम्हाला काय करायचं आहे सोबत ठेवायचं. त्याचबरोबर तुमची पाण्याची बॉटल, अशा 4 ते 5 गोष्टी काय करायच्या महत्त्वाच्या तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. आणखी एक गोष्ट अशी आहे की जे तुम्ही पेन वापरणार आहात पेपरसाठी, तर ते पेन यूज असलेले वापरायला पाहिजेत माझ्या मते तरी. आता यूज असलेले म्हणजे कसे, तुम्ही नवीन तर पेन घेऊन येणारच, पण ते पेन थोडेसे चालून त्याला बघा, म्हणजे ऐन वेळेला तुम्ही ज्यावेळेस पेपरमध्ये तुम्ही पेपर देणार आणि एखादा पेनचा समजा पॉईंट वगैरेचा प्रॉब्लेम आला किंवा एखादा पेन संपला, तर दुसरा पेन ज्यावेळेस तुम्ही वापरण्यासाठी घ्याल आणि त्याचा एकदम जर सुरुवातीला काय करणार म्हणजे चालून बघाल, तर थोडासा काय होतो तो थोडासा रफ चालतो, म्हणजे एकदम जसा स्मूथ चाला तसा तो पेन चालत नाही. कारण काय होतं की त्याला चालवलेलं नसतं, त्याच्यामुळे त्याचा पॉईंट फिरण्यासाठी थोड्याशा अडचणी येतात. त्याचबरोबर अशी शक्यता असू शकते की ते पेन जर तुम्ही वापरून पाहिलेलाच नसेल तर तो चालणार पण नाही कदाचित, म्हणजे शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे काय करायचं आहे तर शक्यतो हे जे पेन्स आहेत तुमचे ते काय करायचे थोडेसे त्यांना आधील्या दिवशी तुम्ही काय करायचं त्यांचा थोडासा वापर करून बघायचा आहे, म्हणजे जेणेकरून पेपरमध्ये काय होणार नाही त्याची म्हणजे अडचण तुम्हाला येणार नाही. त्याचबरोबर पेपरला जाण्याच्या आधी तुम्ही सकाळी शक्य झालं तर रिव्हिजन करा. आणि रिव्हिजन बघा या प्रकारे करा की जर तुमचं सर्वच्या सर्व जे बुलेट पॉईंट आहेत ते जर वाचन होत असतील बरं का, तरच ते वाचून घ्या. नाहीतर काय होईल की तुम्ही 2 ते 4च धड्याचे बुलेट पॉईंट वाचले, तुमच्या ज्या नोट्स आहेत त्यामधून तुम्ही ते बुलेट पॉईंट वाचले, त्याच्यावर एक रिव्हिजन केलं, बाकीच्या धड्यात जर राहिलं तर माणसाच्या मनामध्ये काय होते की बाबा अरे हे ते 2 ते 3 धड्याचं राहिलंच माझं. त्याच्यामुळे काय करायचं आहे की जर पूर्ण होत असेल तुमचं रिव्हिजन करणं, पूर्णच मराठीच्या जे तुमचे बुक आहे त्या पूर्ण बुकचं जर रिव्हिजन होत असेल, आता रिव्हिजन म्हणजे त्याच्यामध्ये काय प्रत्येक धडा तुम्हाला प्रत्येक चॅप्टर वाचायचा नाही, रिव्हिजनमध्ये तुम्हाला जे बुलेट पॉईंट आहेत ते वाचून घ्यायचे, त्याच्यामध्ये काय आहे ते थोडासा काय करायचा आठवण्याचा प्रयत्न तुम्हाला त्यावेळेस करायचा आहे फक्त. पण ते काय करायचे नजरेखालून घालायचे. आणि हे जर होत असतील सर्वच्या सर्व चॅप्टर तरच करा, नाहीतर मग 2च जर होत असतील, 4च होत असतील आणि 2 जर राहत असतील तर तसं करू नका. नाहीतर काय होते बरेच विद्यार्थी मग काय करतात की सकाळी उठल्याच्या नंतर मग चला आता 11ला टाइम आहे, म्हणजे मी 10 वाजता मी तिथे एक्झाम हॉलवर जाणार, परंतु आता मी 9 वाजतापासून 10 वाजेपर्यंत घरून निघणार मी 10ला है ना, किंवा 9ला 9:30ला जे काही वेळ असेल, मग अर्धाच तास आहे व 1च तास आहे, तर मग त्या 1 तासामध्ये मी चला काहीतरी करतो थोडंसं. तर हा पाठ तुम्ही करू नका बिलकुल. जर होत असेल तर सर्व करा, आणि जर नसेल होत करणं तर बिलकुल करू नका काहीच. कारण काय होते की माणसाचा तो जेवढा स्पेसिफिक पार्ट तुम्ही वाचून गेला तेवढाच जास्त लक्षात राहण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळं काय करायचं नाही, म्हणजे शॉर्ट अर्ध रिव्हिजन करायचं नाही, म्हणजे अर्ध्या पार्टचं रिव्हिजन होईल असं करायचं नाही. त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला टाइम नसेल, जास्त नसेल, तर बिलकुल काहीच वाचू नका, काही नाही. त्याच्यानंतर पेपरमध्ये जाताना परीक्षा हॉलवर बघा पहिलाच दिवस असतो, तर काय करायचं आहे तुम्हाला मिनिमम अर्धा तास तरी बरं का, कमीत कमी सांगत आहे मी, अर्धा तास तरी काय करायचं आहे तुम्हाला, अर्धा तास तरी आधी तिथे काय करायचं आहे पोहोचायचं आहे. कमीत कमी सांगत आहे, 1 तास आधी जर पोहोचले तर एकदम बेटर राहील. परंतु आधीपासूनच म्हणजे 11ला पेपर आहे तर मग मी 9ला सेंटरवर हजर झालो, तिथं कोणीच नाहीये आणि मी जाऊन बसलो, तर याच्यामुळे पण काय होऊ शकतं की तिथे तुम्ही त्याच ठिकाणावर 11 वाजेपर्यंत थांबल्यामुळे थोडेसे बोर पण व्हाल. आणि त्याचबरोबर काय होईल तुमची जी एनर्जी असते, एनर्जी घेऊन तुम्ही समजा घरून येत असता तर तिथे गेल्यानंतर थोडेसे काय होऊ शकते एनर्जी तुमची कमी होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे काय करायचं आहे मिनिमम अर्धा तास सांगत आहे मी, तसं ते 1 तास जायला म्हणजे जायलाच पाहिजे. 1 तास आधी 10 वाजता तरी तुम्ही तिथे पोहोचायला पाहिजे. त्याच्यानंतर घरून निघताना थोडं काय करायचं आहे बघा, रिलॅक्समध्ये ज्यावेळेस तुम्ही घरून निघाल त्यावेळेस तुमचं पूर्ण जे काही साहित्य आहे ते तुम्ही एका व्यवस्थित बॅगमध्ये तुम्ही भरून ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर थोडंसं काय करायचं आहे रेस्टसाठी बरं का, थोडीशी रेस्ट म्हणजे बेडवर पडायचं आणि 5 ते 10 मिनिटं फक्त डोळे लावून डोळे बंद करून काय करायचं तुमच्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे.
श्वास आतमध्ये येणार, तुम्ही घेणार आणि बाहेर सोडणार. फक्त श्वासाकडे काय करायचं, लक्ष केंद्रित करायचं. कुठलाही इतर विचार तुमच्या मनामध्ये येऊ द्यायचा नाही बिलकुल. म्हणजे यानं काय होईल, तुमचा माइंड एकदम काय होईल, रिलॅक्स होईल. बघा, एक चांगली टेक्निक आहे. याने काय होईल, थोडासा तुमचा माइंड जो आहे तो काय होईल, फ्रेश होण्यासाठी मदत होईल. आणि त्याच्यानंतर फक्त कोणाला तरी घरच्यांना सांगून ठेवा की मला 5 ते 10 मिनिटांना उठवायचं आहे म्हणून. नाहीतर तुम्ही म्हणजे रिलॅक्स होण्यासाठी बेडवर पडाल आणि तसेच तुम्हाला झोप नाही लागली पाहिजे. त्याच्यामुळे मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे की रात्री जो काही मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, रात्री लवकर झोपण्यास सांगितलेलं आहे ते त्याच्यासाठीच आहे ना. आणि पेपरला जाण्याआधी थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी 10 ते 15 मिनिटं बेडवर पडून श्वासाकडे लक्ष केंद्रित करणे आणि शांततेत एकदम रिलॅक्स होणे. आणि त्याच्यानंतर पेपरला मी ज्याप्रमाणे सांगितलं, पेपरला पोहोचल्याच्या नंतर बघा व्यवस्थित तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या हॉल तिकीटवरचा नंबर, त्याचबरोबर तुमची जिथे साईन असेल, बारकोड असेल, त्याचबरोबर होलोग्राफ असेल, हे हा पूर्ण व्यवस्थित नंतर चिपकवायचा आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल, बघा जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल, कुठला पार्ट जर समजला नाही, तर जे परीक्षक केंद्रावर जे काही तुमचे पर्यवेक्षक असतात त्यांना विचारल्याशिवाय, जर समजत नसेल, कन्फ्यूज असाल, तर विचारल्याशिवाय कुठलाही पार्ट कुठेच काही लिहू नका. कारण काय, तर चुकीनं जर तुम्ही साईनच्या म्हणजे पर्यवेक्षकाच्या साईनच्या जागी तुमची साईन केली किंवा नंबर खालीवर केला है ना, तर ह्या थोड्याशा काय करायच्या, चुका टाळायच्या. जर समजा तुम्हाला कन्फ्यूज वाटत असेल ना, तर लगेच पर्यवेक्षकांना विचारा, सर हे काय करायचे ते नक्कीच सांगतील. त्याचबरोबर पेपर लिहिताना जर एखादा पाठ समजा नाही आठवला, तुम्हाला आठवतच नाहीये की यार आता समोर तुम्हाला काही आठवत नाही, समोर काय आहे काय नाही काय लिहायचंय, तर काय करायचं, एखाद्या वेळेस होऊ शकतं तसं, तर पूर्ण पेपर वगैरे जो आहे तो थोडासा बाजूने ठेवायचा है ना. आणि रिलॅक्स मध्ये काय करायचं, कसलाच विचार करायचा नाही पेपर मधला, बरं का. एकदम बिलकुल थोडेसे शांत तुम्ही बसा. अर्धा मिनिटं मध्ये परत ज्यावेळेस तुम्ही म्हणजे अर्धा मिनिटं जरी शांत बसले, पेपर बाजूला ठेवून पेपरकडे न बघता समोर बघायचं आणि अर्ध्या मिनिटामध्ये परत जर पेपरकडे गेली तर लगेच तुम्हाला परत ते काय होईल, म्हणजे आठवायला सुरुवात होईल. म्हणजे ही काय आहे, तर एखाद्या वेळेस असं होतं की एखादा प्रश्न थोडासा आपण कन्फ्यूज होतो आणि समोर काय आहे मला आठवतच नाही, तर त्यावेळेस तसा जर असं जर झालं तर त्यावेळेस तसं करायचं की बाजूला पेपर ठेवायचा आणि थोडंसं शांत बसायचं. अर्ध्या मिनिटामध्ये तुम्हाला काय होईल, तर अर्ध्या मिनिटामध्येच लगेच पेपरकडे ज्यावेळेस तुम्ही जा त्यावेळेस तुम्ही परत चांगल्या रीतीने काय करू शकाल, पेपर लिहू शकाल. तर अशा प्रकारे ह्या ज्या काही मी गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच तुम्ही फॉलो कराल. त्याचबरोबर चांगले पेपर द्याल आणि चांगले असे मार्क्स तुम्ही मिळवाल अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर आमचं जे यूट्यूब चॅनल आहे इन्फायनाईट मॅथ्स विथ सुबोध, या यूट्यूब चॅनलकडून आमच्या परिवाराकडून सर्वांना 10वीच्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. भेटूया आणखी नवीन व्हिडिओमध्ये एखाद्या. तोपर्यंत आता इथेच थांबूयात. धन्यवाद.